भारतीय संसदेने याच महिन्यात वक्फ कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर केल्यानंतर भारतातल्या विरोधी पक्षांनी या विधेयकाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले। कालपासून सुप्रीम कोर्टामध्ये या मुद्द्यावर सुनावणीला सुरुवात झाली। सुप्रीम कोर्टानं आज यामध्ये दोन महत्त्वाच्या विषयावर टिप्पणी केली आहे। त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं दोन महत्त्वाचे आदेश देखील दिलेत। कोर्टानं इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा कायद्यावरती स्टे वगैरे आणलेला नाही। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल की कायद्यावरती स्टे आलाय, तसं झालेलं नाही। तर त्यांनी त्यातल्या दोन कलमांच्या बद्दल सरकारकडून स्पष्टीकरण मागितले, त्यासाठी वेळ देखील दिलाय। सुप्रीम कोर्टात काय झालं आणि कोर्टानं काय म्हटलंय ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। कपिल सिब्बल यांनी या वक्फ संशोधन बिलाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली। ते म्हणाले की नव्या कायद्यानुसार वक्फ काउन्सिल म्हणजे सेंट्रल वक्फ काउन्सिल आणि राज्यातल्या स्टेट वक्फ बोर्ड या दोन्ही मुस्लिम बॉडीज वरती नॉन मुस्लिम लोकांना देखील स्थान या नव्या कायद्याप्रमाणे दिलं गेलंय आणि आमचा त्याला विरोध आहे। हा एक प्रमाणे मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्यांच्या वैयक्तिक कायद्यावर हा हल्ला आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाला देखील ही बाजू पटली। त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे कसं काय मुस्लिमांच्यासाठी जो बोर्ड बनवला गेलाय त्यामध्ये इतर धर्मियांना स्थान देता येईल। त्यावेळी सॉलिसिटर जनरल असणारे तुषार मेहता जे सरकारची बाजू मांडतायत त्यांनी असा युक्तिवाद करायचा प्रयत्न केला इनडायरेक्टली की जे सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत या प्रकरणामध्ये ते 3 जजेस आहेत। या 3 जजेस पैकी एक देखील मुस्लिम जज नाही आहे। तर मग इथं मुस्लिमांना न्याय कसा मिळेल असा प्रश्न इनडायरेक्टली त्यांनी विचारायचा प्रयत्न केला। तेव्हा त्यापैकी एका जजने आपली बाजू अशा प्रकारे स्पष्ट केली। ते म्हणाले आम्ही जेव्हा इथं बसतो तेव्हा आम्ही कुठल्याही धर्माचे नसतो, आम्ही संविधानाची शपथ घेऊन इथं बसतो, त्यामुळे आम्ही सर्व धर्मांना समान वागणूक देतो। त्यानंतर मग त्यांनी काल असा प्रश्न विचारला होता की हिंदू मंदिरांच्या ज्या कमिट्या असतात किंवा मंदिर समिती असते त्या समितीवर तुम्ही मुस्लिमांना स्थान द्याल का किंवा ख्रिश्चनांना किंवा इतर धर्मियांना स्थान द्याल का, तशी तुमची तयारी आहे का, असं त्यांनी सॉलिसिटर जनरलला विचारलं। मग इथंच अयोध्येच्या राम मंदिराच्या कमिटीचा देखील मुद्दा निघाला। कोर्टानं असं देखील सांगितलं की एखाद्या धर्माच्या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये अशा प्रकारचा हल्ला करू नये, त्या प्रकारे त्याच्यामध्ये घुसपेट करू नये किंवा त्याच्यामध्ये घुसू नये। दुसऱ्या एका मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टानं एक आदेश दिलाय ज्यामध्ये नव्या वक्फ संशोधन कायद्यात एक कलम असा आहे ज्यामध्ये वक्फ बाय युजर हे जे एक कलम आहे ते 1995च्या कायद्यातलं कलम रद्द करण्यात येते। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं सांगितलं अशा प्रकारची कुठलीही गोष्ट होता कामा नये। कारण याच्यामध्ये कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना असं सांगितलं की भारतात बऱ्याचशा मशिदी किंवा कब्रस्तान किंवा अशी धार्मिक स्थळं आहेत ज्यांच्यासाठी जमिनी पूर्वीच्या काळी दान दिलेले आहेत, म्हणजे 14व्या-15व्या शतकात 400-500 वर्षापूर्वी त्या दान केलेल्या आहेत। त्यांचे कोणत्याही प्रकारचे कागद आता उपलब्ध नाहीत, पण वर्षानुवर्ष त्या जमिनी वक्फसाठी वापरलेल्या जमिनी आहेत, म्हणजेच त्या वक्फ बाय युजर आहेत। तर त्या जमिनी या कायद्यानुसार रद्द करण्यात येतील, तर तसं होऊ नये। तर सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यावर सांगितलं की अशा जमिनी किंवा अशा प्रॉपर्टीज जर गॅजेटेड असतील, नोटिफाईड असतील किंवा रजिस्टर्ड असतील तर त्यांना अजिबात हात लावायचा नाही। त्याच्या स्टेटसमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज या कायद्याची सुनावणी चालू असतानाच्या काळात होता कामा नये। पुढच्या 7 दिवसात सरकारने या दोन्ही मुद्द्यांवरती आपलं स्पष्टीकरण द्यावं असं सॉलिसिटर जनरल यांना सुप्रीम कोर्टानं सांगितलं। यामध्ये विरोधी पक्षाचं असं म्हणणं होतं की या कायद्यावरतीच एक प्रकारे स्टे करण्यात यावा, म्हणजे हा कायदाच थांबवण्यात यावा। पण सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी सांगितलं की हा संसदेनं मंजूर केलेला कायदा आहे, अशा कायद्याला स्टे देता येणार नाही। तेव्हा कोर्टानं अशा प्रकारचा स्टे न देता पुढच्या 7 दिवसांमध्ये या दोन मुद्द्यांवरती म्हणजे वक्फ बाय युजर आणि दुसरं म्हणजे मुस्लिमांच्या ज्या बॉडीज आहेत वक्फ बोर्डाच्या त्याच्यामध्ये इतर धर्मियांना स्थान देणं, या दोन मुद्द्यांमध्ये कोणताही बदल न करता त्यांचं स्टेटस तसंच ठेवायचं आहे। यामध्ये तुषार मेहता यांनी कोर्टाला मग आश्वासित केलं की या दोन मुद्द्यांमध्ये मी खबरदारी घेईन की कोणताही हस्तक्षेप होणार नाही किंवा कोणताही बदल होणार नाही, याचा स्टेटस आहे तसाच राहील। पण इथं दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे वक्फ कायद्यामध्ये या दोन मुद्द्यांशिवाय इतर कोणत्याही मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात वाद झालेला नाही। त्याच्यामध्ये नवीन संशोधित कायद्याप्रमाणे सरकारनं जे काही बदल केले ते सरकार करू शकतं, म्हणजे हा कायदा एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं देखील मोठ्या प्रमाणावर मान्य केला आहे। त्याच्यामध्ये अजून सुनावणी होणार आहे, पण त्यातल्या 2 कलमांच्यावर कोर्टानं सध्या तरी बोट ठेवलंय। या प्रकरणाची संपूर्णपणे सुनावणी 5 मे पासून सुरू होणार आहे। कोर्टानं अशी एक गोष्ट सांगितली की या मुद्द्यावर 100-125 ऑब्जेक्शन्स आलेले आहेत। त्यांनी विरोधी पक्षाला सांगितलं की तुम्ही हे सगळे ऑब्जेक्शन्स एकत्र करा, याचे 5 पॉइंटर्स तयार करा आणि ते सगळे 5 पॉइंटर्स घेऊन किंवा जास्त असतील तर जास्त घेऊन तुम्ही आमच्याकडे या, त्याच्यावर आपण पॉइंट बाय पॉइंट चर्चा करू
पण एकाच वेळी आम्ही एवढे सगळे कागद पाहू शकणार नाही किंवा त्याच्यावरती निर्णय देऊ शकणार नाही. आता पुढच्या 7 दिवसात या 2 मुद्द्यावर केंद्र सरकार आपलं स्पष्टीकरण कोर्टाला सादर करेल. त्यानंतर 5 मे पासून या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात पुन्हा कारवाई सुरू होईल. त्यामध्ये काय अपडेट येतात ते आपण पाहू. पण सध्या आज जे कोर्टात घडलं त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं. याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.